येथे प्रदूषणानं सारेच वेढलेले, घेऊ कसा कुठे मी स्वच्छंद श्वास आता असं म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे. स्वच्छ ठाणे, हरित ठाणे ही घोषणा ठाणे महानगरपालिकेनं काही वर्षांपूर्वी केली. परंतु आता हेच ठाणं कोमेजत चाललं आहे. घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 1,500 झाडांची आत्तापर्यंत कत्तल करण्यात आली असून फक्त 415 वृक्षांचं पुनर्रोपण झालं आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे शहरातील हिरवाई नष्ट होत असल्यानं पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होतोय. कुणीही मागणी केली नसताना महापालिकेनं कापूरबावडी ते गायमुख या घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाचा घाट घातला. 10.15 किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा केला जातोय. MMRD मार्फत हे काम सुरू असून त्यासाठी अंदाजे 560 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचं विलिनीकरण करण्यात येत आहे. या सर्व्हिस रोडवर पूर्वी महापालिकेनं 2196 झाडं लावली, त्यामुळे हवेची गुणवत्ता राखण्यास मदत झाली होती. घोडबंदर रोडच्या रुंदीकरणाचं काम MMRD मार्फत सुरू असून त्यासाठी 1,646 झाडं तोडण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं दिली आहे. सप्टेंबरपर्यंत 1,310 झाडं तोडली असून ही संख्या आता आणखीन मोठी असण्याची शक्यता आहे. सध्या JCB आणि अन्य साधनांच्या मदतीनं मोठमोठ्या झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. झाडं तोडताना MMRDच्या ठेकेदार आणि उपठेकेदारानं सर्व नियम पायदळीत उडवलेत. रात्रीच्या अंधारात गुपचूपपणे ही झाडे तोडून ती परस्पर नेण्यात येत असतात. शहरात भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत वाढली असून जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात तब्बल 12,465 नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडले. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या देखील बहुतांश आहे. सुदैवाने यात कोणताही मृत्यू झाला नसून पालिकेच्या निर्विषीकरण मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाणे महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरण करण्यात अक्षम्य हेळसांड सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. वास्तविकतः भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी आणि रेबीज मोहीम सातत्यानं राबवणं गरजेचं असतं. परंतु पालिका प्रशासनाने या संदर्भातील काढलेल्या निविदा प्रक्रियेला 2 वेळा मुदतवाढ देऊनही शून्य प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. दरम्यान भटक्या श्वानांचा उपद्रव आणि चावे घेतल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर पालिकेला जाग येणार आहे का असा सवाल ठाणेकर नागरिक करत आहेत. ठाणे शहरात श्वानांची संख्या 80,000च्या आसपास पोहोचली असून यामध्ये सुमारे 5,000 पाळीव श्वान आहेत, तर उर्वरित तब्बल 75,000हून अधिक भटके कुत्रे आहेत. ठाण्याच्या लोकसंख्येच्या 2% श्वानं शहरात असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून केला जात असतो. कुत्र्यांचं शहर बनत चाललं असून महिन्याभरात निविदा प्रक्रिया, दिवसेंदिवस श्वानदंशांच्या घटना वाढत असल्यानं पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं भटके आणि मोकाट श्वानांना पकडण्याकरिता निविदा मागवली आहे. या निविदेस 2 वेळा मुदतवाढही देण्यात आली आहे. दरम्यान येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या वाहन चालकांना आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागलाय. घोडबंदर गायमुख घाट भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक अवजड वाहन दुभाजकावर जाऊन आदळल्यानं ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले होते. घोडबंदर मार्गावरून हजारो अवजड वाहने उरण JNPT येथून गुजरात वसईच्या दिशेनं वाहतूक करतात. तसंच गुजरात येथून भिवंडी, उरण, JNPT आणि नाशिकच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्यांचं प्रमाणही घोडबंदर मार्गावर अधिक असतं. मीरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरिवली या भागातील नोकरदार प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावरील घोडबंदर गायमुख घाट परिसराची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. आज सकाळी मीरा भाईंदर येथील ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एक अवजड वाहन वाहतूक करत होतं. हे वाहन मीरा भाईंदर येथील काजूपाडा भागात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आले असता अचानक येथील एका दुभाजकाला ते धडकले. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. गायमुख घाट मार्गावर अरुंद मार्गिका असून त्याचा परिणाम वाहतुकीच्या व्यवस्थेवर झाला. काजूपाडा घाटातील वर्सोवा पूल भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 9:30 नंतरही वाहतुकीची कोंडी सुटली नव्हती. अवजड वाहनांना ठाण्यात सकाळी 6 नंतर प्रवेशबंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं कशी आली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकी आणि रिक्षा चालकांची असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची चिंता ठाण्यात पसरली आहे. अवघ्या 10 महिन्यात ठाणे शहरात वाहतूक पोलिसांनी 5,441 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दारू प्राशन करून टोईंग व्हॅन चालवणाऱ्या 61 वाहन चालकांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 11,000हून अधिक जणांवर कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालवणं कायद्यानं गुन्हा आहे. अशा चालकांकडून स्वतःसह इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते. वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ठाणे शहरातून एकूण 11,000हून अधिक जणांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यात पकडून त्यांना दंड ठोठावलाय. यामध्ये ऑनलाईन दंडाच्या कारवाईमध्ये 6,689 जणांचा समावेश आहे. हा कायदा मोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक समावेश दुचाकी चालकांचा असल्याचं उघड झाले. त्यापाठोपाठ रिक्षा चालक आणि 4 चाकी वाहन चालकांचाही समावेश आहे. दारू पिऊन ट्रॅक्टर चालवणाऱ्यांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. कॉन्क्रीट मिक्सर यांसारख्या वाहनांचा गंभीर अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी वाहनं देखील दारू पिऊन चालवित असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आलाय. दरम्यान या कारवाया ऑनलाईन दंडाच्या असून प्रत्यक्षात केलेल्या कारवाईंची संख्या देखील मोठं असल्याचं वाहतूक विभागानं सांगितलं. ठाण्यातील वर्तकनगर येथे प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईचरणी सर्व ठाणेकरांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना व्यक्त केली. दर्शनानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना विविध महत्त्वाच्या विषयावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. राज्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं महायुतीत राहूनच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. मात्र त्या प्रक्रियेत कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती सुरू आहे तशीच महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिपक्व नेतृत्वाखाली विकास साधला जाईल असंही नाईक यांनी सांगितलं. महापौर पदाच्या दाव्याबाबत विचारलं असता नाईक यांनी प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे. आपल्याला खात्री आहे की साईबाबांच्या कृपेनं संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात चमत्कार घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तराच्या नेतृत्वानं महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे. पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना
कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे. आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे. त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती चालू आहे तशी चालू राहील, सर्वार्थानं चालू राहील. देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल. फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याचा करता मी त्यांचा मोठा सहकारी म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्य स्तराच्या नेतृत्वाकडे मांडेन.